मराठी व्याकरण 10,000 प्लस प्रश्नांचा सराव यामधील हा दुसरा व्हिडिओ आहे. तर आपला पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी शब्द. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असं म्हणतो. आता आपण बाकीच्या पर्यायांचं देखील स्पष्टीकरण पाहूया. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणत असतो. त्याच्यानंतर वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य होय. तिसरा आहे बाराखडी. आता बाराखडी म्हणजे काय? तर व्यंजनात स्वर मिळवून अक्षरे बनत असतात. प्रत्येक व्यंजनामध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ, औ हे 10 स्वर. त्याच्यानंतर आणि आहा ही 2 स्वरादी अशी चिन्हे मिळून 12 अक्षरे तयार होतात. त्यांना आपण बाराखडी असं म्हणतो. आता जी मराठी आधुनिक वर्णमाला आहे यामध्ये 52 वर्ण आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ॲ आणि ऑ या 2 आधुनिक स्वरांचा समावेश केलेला आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. सूर्य ढगामागे लपला. या ठिकाणी ढगामागे या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर या शब्दाचा अव्यय प्रकार सांगायचा आहे आणि याचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. आता शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं? तर या ठिकाणी बघा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जे अविकारी शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी त्यांचा संबंध दर्शवतात त्यांना आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. या ठिकाणी आपण 2 उदाहरण घेतलेले आहेत. पहिलं उदाहरण बघा. माझ्या घरासमोर बाग आहे. या ठिकाणी समोर हा काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे आणि हा कशाला जोडून आलेला आहे? तर नामाला जोडून आलेला आहे. तर अशा प्रकारे नामाला किंवा सर्वनामांना जोडून येतात कोण? शब्दयोगी अव्यय आणि वाक्यातील त्यांचा इतर शब्दांशी देखील संबंध दर्शवत असतात. दुसरं उदाहरण आहे नदीकाठाने रस्ता जातो. तर या ठिकाणी ही 2 उदाहरण तुम्हाला दिसतात. या ठिकाणी नदीला काठ हा काय झालेला आहे? शब्दयोगी अव्यय जोडून आलेला आहे. तर अशा प्रकारे शब्दयोगी अव्यय हे नाम आणि सर्वनामांना जोडून येत असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणतं आहे? तर या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम आहे ऑप्शन सी आपण. आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आता त्याची आपण व्याख्या पाहूया. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा उल्लेख पुन्हा करण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर होतो त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो. प्रमुख आत्मवाचक सर्वनामे कोणते आहेत? स्वतः आणि आपण ही 2 आत्मवाचक सर्वनामे आहेत. आता या ठिकाणी यांचा वापर असलेले आपण 2 उदाहरण घेतलेले आहेत. पहिलं उदाहरण आहे मी स्वतः पेरू खाल्ला. या ठिकाणी मी याचा पुनरावृत्ती कुठं केलेलं आहे? स्वतः अशी 2 वेळा दिसते. म्हणजे मीचा उल्लेख करण्यासाठी आपण स्वतः या आत्मवाचक सर्वनामाचा वापर केलेला आहे पुन्हा एकदा वाक्यामध्ये. दुसरं उदाहरण पहा. त्यांनीचा काय म्हणजे पुन्हा उल्लेख करण्यासाठी आपण हा काय केलेला आहे? आत्मवाचक सर्वनामाचा वापर केलेला आहे. या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम कधी वाक्यामध्ये येतं? तर नामाचा किंवा सर्वनामाचा उल्लेख पुन्हा करण्यासाठी आत्मवाचक सर्वनाम वाक्यामध्ये येत असतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन बी क्षिती. आणि त्याचबरोबर आणखीन काही पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. पृथ्वी, जमीन, भूमी, वसुंधरा, धरा, धरणी, भूमी, अवनी, मेदिनी हे काय? पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर गिरी या शब्दाचे समानार्थी काय आहेत? पर्वत, पहाड आणि शैल. सरोज या शब्दाचे समानार्थी आहे कमळ, पंकज म्हणजे पाण्यात जन्मलेले. नग या शब्दाच्या समानार्थी आहेत पर्वत, स्थिर म्हणजे जो हलत नाही असा. तर अशा प्रकारे हे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. फारसी भाषेतील शब्दांचा गट ओळखायचा आहे. तर या ठिकाणी फारसी भाषेतील शब्द आहेत खाना, सामान आणि पेशवा. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. उपसर्ग साधित शब्द निवडायचा आहे. उपसर्ग साधित शब्द कोणता आहे? तर ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. उपसर्ग ऐनवेळ हे काय आहे? उपसर्ग साधित शब्द आहे. आता उपसर्ग साधित म्हणजे काय पाहूया. ऐनवेळ या शब्दामध्ये ऐन हा काय आहे? उपसर्ग आहे आणि वेळ काय आहे? वेळ या शब्दाला जोडून ऐन हा उपसर्ग आलेला आहे. ऐन हा अरबी भाषेतून आलेला उपसर्ग आहे ज्याचा अर्थ अचूक किंवा बरोबर आहे आणि तो कशाला जोडून आलेला आहे? तर वेळ या शब्दाला जोडून आलेला आहे. या ठिकाणी उशीर हा काय? मूळ शब्द आहे.
ऐरण हा देखील मूळ शब्द आहे आणि वेळेवर हा काय आहे तर प्रत्यय घटित शब्द आहे. या ठिकाणी ऐन वेळ हा उपसर्ग घटित आहे आणि वेळेवर हा प्रत्यय घटित शब्द आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्यय हा शब्दाच्या मागे लागतो आणि उपसर्ग हा शब्दाच्या पुढे लागत असतो. या ठिकाणी वेळच्या पुढे काय लागलेला आहे उपसर्ग लागलेला आहे आणि जेव्हा वेळच्या मागे जर एखादा शब्द लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो प्रत्यय घटित असं म्हणतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता जोड शब्द नाही आहे तर या ठिकाणी खिडकी हा जोड शब्द नाही आहे. या ठिकाणी खिडकी हा काय आहे स्वतंत्र मूळ शब्द आहे. फुलं झाड, पुस्तक, घर आणि मोरपंख हे काय आहेत दोन शब्द जोडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो जोड शब्द असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पारिभाषिक शब्द कोणता आहे ऑप्शन बी चॅटिंग. ऑप्शन बी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. चॅटिंग हा काय संगणक किंवा इंटरनेटशी संबंधित एक आधुनिक पारिभाषिक शब्द आहे. बाकीचे जे शब्द आहेत चारित्र्य, चरण आणि चिकित्सा हे सामान्य मराठी शब्द आहेत पण चॅटिंग हा काय संगणक इंटरनेटशी संबंधित असल्यामुळे आपण तो पारिभाषिक शब्द समजतो. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द नाही तर तद्भव शब्द कोणता नाही आहे ऑप्शन बी ग्राम हा शब्द काय नाही आहे तद्भव शब्द नाही आहे. बाकी घर, घास आणि ओढ हे काय तद्भव शब्द आहेत आणि ग्राम हा काय तद्भव शब्द नाही आहे. तर ग्राम हा शब्द तत्सम शब्द आहे. आता याला तत्सम आणि तद्भव म्हणजे काय तर जे शब्द संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात तेव्हा त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो आणि संस्कृत शब्द मराठीत येताना त्यामध्ये बदल होऊन येतो तर त्यांना आपण तद्भव शब्द असं म्हणतो. तर ग्राम हा काय तत्सम शब्द आहे. त्याच्यानंतर घर हा शब्द काय आहे तद्भव शब्द आहे कारण हा संस्कृतमध्ये गृह असा आहे पण तो मराठीत येताना बदलून आलेला आहे त्यामुळे त्याचं काय झालेलं आहे रूपांतर घर या शब्दामध्ये झालेलं आहे त्यामुळे हा तद्भव शब्द आहे. त्याचप्रमाणे घास आणि ओढ हे काय आहेत तर ओढ हा देशीय शब्द आहे पण घास हा शब्द काय आहे ग्रास या संस्कृत शब्दापासून मराठीत येताना बदल होऊन आलेला आहे आणि मराठीत त्याचा बदल घास या शब्दामध्ये झालेला आहे त्यामुळे हा देखील तद्भव शब्द आहे. आणि ओढ हा काय आहे तर हा मराठीतीलच एक शब्द आहे देशी शब्द आपण त्याला म्हणतो. तर अशा प्रकारे ऑप्शन बी ग्राम हे काय आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. ती रडली समुद्राच्या समुद्र या रचनेतील अलंकार ओळखायचा आहे. तर हा कोणता अलंकार आहे ऑप्शन बी अतिशयोक्ती अलंकार आहे. अतिशयोक्ती अलंकाराची आपण आता व्याख्या पाहूया. जेव्हा एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून अतिशयोक्ती करून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. आता या वाक्यामध्ये तिचे रडणे हे समुद्राच्या समुद्र एवढे अफाट आहे असे वर्णन केलेले आहे जे वास्तवापेक्षा खूप मोठे दाखवलेले आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशयोक्ती केलेली आपल्याला दिसून येते. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी आपल्याला अर्धविराम चिन्ह कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर यापैकी अर्धविराम चिन्ह कोणतं आहे आता आपलं उत्तर आहे अर्धविराम चिन्ह ऑप्शन डी बरोबर आहे. अर्धविराम चिन्ह हे आपलं आहे. आता 1 नंबरला ऑप्शन ए मध्ये काय आहे तर ते पूर्ण विराम आहे. ऑप्शन बी मध्ये जे आहे ते अपूर्ण विराम आहे आणि ऑप्शन सी मध्ये आहे ते उद्गारवाचक चिन्ह आहे आणि ऑप्शन डी मध्ये जे आहे ते आहे आपलं अर्धविराम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला चिन्हांवर देखील प्रश्न विचारला जातो आणि एक वाक्य दिलं जातं आणि त्या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल असा देखील प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह येईल तर याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास 1 मार्कासाठी प्रश्न असतो. खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह येणार आहे तर उत्तर आहे ऑप्शन सी किती छान आहेत तुझे हात या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह येणार आहे. आता उद्गार चिन्हाची व्याख्या बघा. उद्गारवाचक चिन्ह हे मनातील तीव्र भावना जसे की आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, राग किंवा उत्साह व्यक्त करण्यासाठी वापरले जातात त्यांना आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो. हे चिन्ह उद्गारवाचक शब्द किंवा वाक्याच्या शेवटी देखील लावले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. सामान्य रूप करताना कोणत्या अक्षरातील स्वरात बदल होतो. आता जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दाचा वापर वाक्यामध्ये करायचा आहे तेव्हा बऱ्याच वेळा त्याचं सामान्य रूप करावं लागतं. तर त्या ठिकाणी कोणत्या अक्षरातील स्वरात बदल होतो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए शेवटच्या. ऑप्शन ए बरोबर आहे. आता ते कशा प्रकारे हे आपण थोडक्यात पाहूया. पहिल्यांदा आपण सामान्य रूप कशाला म्हणायचे याची व्याख्या पाहूया.
नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. हा बदल मुख्यतः शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो. उदाहरण आपण येथे घेतलेलं आहे पहा. मूळ शब्द काय आहे? घोडा. घोडा हा शब्द आहे. आता याचं सामान्य रूप कसं होणार आहे बघा. घोडा हा शब्द जेव्हा आपण वाक्यामध्ये वापरतो त्यावेळी आपल्याला काही वेळेला त्याला विभक्ती प्रत्यय द्यावा लागतो. तेव्हा त्याचं रूपांतर आपल्याला काय करावं लागतं. आता घोडा याला आपण ला हा विभक्ती प्रत्यय लावताना त्याचं घोडाचं काय होणार? डॅ होणार. तर या ठिकाणी हे काय होतं? सामान्य रूप होतं अशा प्रकारे. तर डा हा जो आहे तर यामधील आचा काय होतो? यामध्ये रूपांतर होतो आणि त्या ठिकाणी घोड्याला असं सामान्य रूप तयार होतं. घोड्याला अशा प्रकारे. तर हा शब्द आपलं उत्तर काय येणार आहे? शेवटच्या स्वरामध्ये बदल होतो सामान्य रूप होताना. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मराठी भाषेत एकूण किती वचने मांडली जातात? तर मराठी भाषेमध्ये एकूण 2 वचने मांडली जातात. ऑप्शन बी बरोबर आहे. मराठी भाषेमध्ये एकूण 2 वचने मांडली जातात. ते आहे पहिलं म्हणजे एकवचन. एकवचन कधी वापरलं जातं? एका वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो तेव्हा एकवचन मानलं जातं. आणि अनेकवचन केव्हा म्हटलं जातं? तर एकापेक्षा जास्त वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध होतो त्यावेळी त्याला आपण अनेकवचन असं म्हणतो. उदाहरण एकवचनाचं काय आहे? एक आंबा किंवा एक मुलगी. आणि अनेकवचनमध्ये काय होणार? अनेक आंबे किंवा अनेक मुली. तर अशा प्रकारे एकवचन आणि अनेकवचन असे 2 वचने मराठी व्याकरणामध्ये मांडली जातात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर अनेकवचनी शब्द आहे ऑप्शन सी चांदण्या. ऑप्शन सी बरोबर येणार आहे. या ठिकाणी एकवचन कसं आहे बघा. तो झरा एकवचन झालं. ते पान आणि त्याच्यानंतर ती माळ. आणि अनेकवचन काय होणार आहे? त्या चांदण्या. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी सामान्य नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी सामान्य नाम कोणतं असणार आहे? तर याचं उत्तर आहे झाड. हे काय आहे? आपलं सामान्य नाम आहे. यमुना, लक्ष्मी आणि विष्णू हे काय आहेत? हे 3 विशेष नाम आहेत आणि झाड हे सामान्य नाम आहे. आता सामान्य नामाची व्याख्या बघा. ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या सर्व वस्तूंना किंवा प्राण्यांना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. या ठिकाणी झाड हे सर्व प्रकारच्या झाडांच्या जातीला म्हणजे आंबा, कडुलिंब, पिंपळ अशा प्रकारे सगळ्या झाडांना दर्शवते त्यामुळे ते काय होतं? सामान्य नाम होतं. पण फक्त या ठिकाणी जर आपण कडुलिंब म्हटलं किंवा फक्त पिंपळ असं म्हटलं तर ते विशेष नाम होईल. पण आपण सर्व झाडांचा झाड म्हणून जर उल्लेख केला तर ते काय होतं? सामान्य नाम होतं. आता या ठिकाणी विशेष नामाचे देखील आपण पाहूया. विशेष नाम म्हणजे काय? यमुना, लक्ष्मी, विष्णू हे काय आहेत? विशिष्ट व्यक्ती किंवा ठिकाणांची नावे आहेत त्यामुळे ते काय येणार आहे? विशेष नाम येणार आहे. या ठिकाणी आपण फक्त नदी म्हटलं तर ते काय होणार आहे? सामान्य नाम होणार आहे. पण आपण त्या नदीचं नाव घेतलं तर ते विशेष नाम होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी विशेष नाम ओळखा. आता या ठिकाणी विशेष नाम आहे ऑप्शन ए कोल्हापूर. कोल्हापूर हे विशेष नाम आहे कारण कोल्हापूर हे एका विशिष्ट शहराचं नाव आहे म्हणून ते काय आहे? विशेष नाम किंवा प्रॉपर नाऊन आहे. या ठिकाणी गारवा हे भाववाचक नाम आहे. मुनी आणि पुस्तक हे काय आहेत? सामान्य नाम आहेत कारण ते एका विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा बोध न करता त्या संपूर्ण जातीचा बोध करतात म्हणून मुनी हे आणि पुस्तक हे सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 18. तो मुलगा जोरात पळाला या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखायचा आहे. तर या वाक्यातील अव्यय प्रकार आहे ऑप्शन बी क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला जे लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? न बदलणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. परत एकदा व्याख्या बघा. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आणि हे क्रियाविशेषण अव्यय जे शब्द असतात ते लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलत नसतात हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये पळाला हे काही क्रियापद आहे आणि ते क्रियाविशेषण कसं होईल? तर त्या ठिकाणी तो कसा पळाला तर जोरात. तर जोरात ही क्रिया कशी घडली हे शब्द कोणता सांगतो? तर जोरात हा शब्द काय सांगतो? ही क्रिया कशी घडलेली आहे. त्यामुळे हे काय होतं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय होतं कारण ते काय करते? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. शब्दांच्या किती जातीत लिंग व वचन आणि विभक्तीमुळे बदल होतो? तर शब्दांच्या एकूण 4 जातींमध्ये लिंग, वचन आणि विभक्तीमुळे बदल होत असतो. आता त्या कोणत्या 4 जाती आहेत? नाम, सर्वनाम, विशेष आणि क्रियापद यांच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीमुळे बदल होत असतात. तर ते कसे बदल होतात हे आपण थोडक्यात पाहूया. नामाचे लिंग व वचन बदलल्यास त्याचे रूप देखील बदलते. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, मुले हे काय आहे? नाम लिंग वचनानुसार ते काय होतं? त्यांच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. एक मुलगा, अनेक मुलगे. आणि लिंगानुसार कसं बदल होतो? तो मुलगा, ती मुलगी, ते मुले. अशा प्रकारे लिंग आणि वचनानुसार तो बदल होत असतो. सर्वनाम लिंग, वचन व विभक्तीनुसार सर्वनामात बदल होतो. उदाहरणार्थ तो, ती, ते, मी आणि आम्ही अशा प्रकारे. पुढचं आहे विशेषण. विशेषण हे नामाच्या लिंग व वचनानुसार बदलते. उदाहरणार्थ चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगले मूल. तर हे काय होतं आहे? विशेषण हे नाम आणि नामाच्या लिंग आणि वचनानुसार बदलताना दिसतं. पुढचं आहे क्रियापद. क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं. उदाहरणार्थ तो अभ्यास करतो, ती अभ्यास करतो, ती अभ्यास करते. तर या ठिकाणी लिंगानुसार बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखायचा आहे. तर पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय आहे ऑप्शन डी गोडवा. आता गोडवा हा भाववाचक नाम कसं येईल ते तर या ठिकाणी वाक्यामध्ये बघा. ज्या नामामुळे प्राणी किंवा वस्तूमधील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यांना आपण भाववाचक नाम म्हणतो. ही नामे अदृश्य असतात व ती प्रामुख्याने एकवचनी असतात. उदाहरणार्थ आनंद, दुःख, धैर्य, मैत्री, गोडवा, चांगुलपणा ही काय आहेत? तर ही भाववाचक नामे आहेत जी अदृश्य असतात, डोळ्यांनी पाहता येत नाहीत. तर अशा प्रकारे गोडवा हा शब्द भाववाचक नामामध्ये येतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला याची PDF भेटेल. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.